विचारलं तर चपलीनं मार खाईल त्यापेक्षा पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस मनाच्या आरपार गेली खरं म्हणजे. हॅपी लाईफ ऋतू मध्ये तुमचं स्वागत असा. कसे असाय? बरे ना. तर खूप दिवसाची वाट बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही तुमच्यासोबत सादर करत आहोत आमची लव्ह स्टोरी, अर्थातच कोकण आणि कोल्हापूर यांचं मिलन. म्हणजे आमचं कसं जुळलं, आमचं लग्न कसं ठरलं, आमचं लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, कमेंट्स आहेत आणि सगळ्यात आधी तर खूप मनापासून सॉरी, कारण हा व्हिडिओ यायला खूप लेट झाला. मी खूप दिवसांपूर्वी म्हणजे खूप महिन्यांपूर्वी कमेंट टाकलेली की तुम्हाला आमची लव्ह स्टोरी बघायची आहे का, आणि मी प्रत्येक वेळेस सांगत होते की लव्ह स्टोरी बघायला भेटेल, पण काही कारणास्तव ती दाखवता आली नाही. काही कारणास्तव म्हणजे यांच्यामुळे. खरंच ऋतूची याच्यात काहीच चूक नाही. माझ्यामुळे तिला काहीच ऍडजस्ट करता आलं नाही. म्हणजे काय की माझ्या ड्युट्यांमुळे मला खरं वेळ मिळत नव्हता, पण आता जसा वेळ आहे त्या वेळेनुसार आम्ही आता लगेच आमची लव्ह स्टोरी तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत. तर लव्ह स्टोरी म्हणण्यापेक्षा हा लव्ह स्टोरीज पण खूप वेगळी आहे. म्हणजे अगदी न पटण्या इतपत आताच्या कंडिशन मध्ये असं कोणाचं लग्न किंवा अशी कोणाची लव्ह स्टोरी असेल असं मला तरी वाटत नाही. कदाचित क्वचितच तुम्हाला असं ऐकायला म्हणजे पिक्चर मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असणार, पण रिअल मध्ये खूप क्वचित, म्हणजे आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये तरी खूप क्वचित असं बघायला भेटणार आहे. तर ते बघितल्यानंतरच तुम्हाला तुमच्या ते लक्षात येईल. तर खूप वेळेची वाट बघितली, तर आता फायनली आम्ही सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्यापासून, मुळापासून सुरुवात करायला पाहिजे ना. जसं आपण अल्फाबेट पासून अभ्यासाची सुरुवात करतो तशीच. कारण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक मनापासून विनंती आहे की ही आमची अत्यंत म्हणजे एक पर्सनल गोष्ट आहे. लव्ह स्टोरी किंवा काही गोष्टी अशा असतात की आपली खाजगी म्हणजे अगदी वैयक्तिक जीवनाचा हा भाग असतो. पण ज्या वेळेस आपण युट्यूबवर काम करत असतो तर आपले सगळे व्ह्युअर्स म्हणजे आपली फॅमिली असते. तर तुमच्यासोबत आमचे प्रत्येक छोटे मोठे क्षण, प्रत्येक आनंदाचा दुःखाचा क्षण शेअर करणं आता ही आमची ड्युटीच आहे. आणि तर त्याप्रमाणेच आमची विनंती आहे की लव्ह स्टोरी बघितल्यानंतर प्लीज तुम्ही तुमच्या कमेंट्स आम्हाला देऊ शकता. जितक्या उत्सुकतेने तुम्ही सांगत असतात व्हिडिओज करा, तर आम्ही आमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करत असतो. तर जसं सांगितल्याप्रमाणे ही अगदी आमची वैयक्तिक गोष्ट आहे आणि जसं आम्ही आमची तुमच्यासोबत शेअर करत आहोत तर त्याला तुम्ही छान प्रतिसाद द्या आणि द्याल ही अपेक्षा आहे. काय म्हणताय तुम्ही? खरंच आमचे युट्यूबर्स, तुमचं काय वाटतं? माका तर असं वाटतं आमचे युट्यूबर्स आमच्यासाठी खूप चांगले आहेत, आमचे सपोर्टिव्ह माणूस असं. त्याच्यामुळे मदत म्हणजे ते नक्की सपोर्ट करतील आणि त्यांना आवडते आमची लव्ह स्टोरी. हो. म्हणजे ह्या कसा माका मला तुका तुझं इकडे तिकडे हाडे तडे ह्या असा जरा मिक्स कॉम्बिनेशन असा. तर कोकण आणि कोल्हापूर यांचा कॉकटेल, तर अशी लव्ह स्टोरी. तर गेली 10 वर्ष होऊन गेले आम्ही एकमेकांना ओळखतो. 11वं वर्ष सुरू आहे. तर आमच्या भेटीला 10 वर्ष पूर्ण झाली. तर 10 वर्षापूर्वीपासूनच आमचे कॉम्बिनेशन आहे आणि गॉड थँक्यू की आम्ही एकत्र आहोत. खूप सारे चढउतार आयुष्यामध्ये येत असतात, पण तरीही म्हणतात ना की लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात आणि आमच्यासाठी एकमेकांसाठी ती निवड झालेली होती. तर सुरुवात करूया. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पहिला तर तुमच्या मनात प्रश्न आधी येतो की लग्नासाठी कोणी कोणाला विचारलं, ओळख कशी झाली, भेटलात कुठे, प्रपोज कोणी केलं, आणि ह्याच अगदी म्हणजे मी कोल्हापूरची, हे कोकणातले, तर हे असं वेगळं वेगळं मिश्रण कसं काय झालं असं खूप क्वचित होतं. कारण मी घाटी, हे कोकणी, तर मी घाटी यांच्या भाषेत मी घाटी, मी काय गावठी, तुमका तसं वाटतं हा गावठीच. तर पहिली भेट आठवते, कोणी कोणाला विचारलं? तू विचारलंय माका, मी काय तुझ्या पाठी लागलोय? कोणी विचारला? तूच. मी विचारलंय? माका तर असंच वाटतं 10 वर्ष झाली त्यामुळे विसरले. पहिली भेट म्हणजे पहिली झलक. कोणी कोणाला पहिला बघितलं? तर बघितलं ह्यांनीच पहिला मला बघितलं, मी बघितलंच नव्हतं ह्यांना. तर कुठे भेटला, काय वाटलं, तो क्षण कसा वाटतं, म्हणजे कसं आठवते का तुम्हाला? पहिली झलक म्हणजे अविस्मरणीयच असा माझी. म्हणजे कशी काय? पहिली झलक म्हणजे काय की आम्ही मित्राच्या लग्नात म्हणून आलेलो आणि लग्नात आल्यानंतर काय झालं की असं मित्राने आम्हाला सांगितलं नाही की हे माझ्या मेवण्या आहे, हे असं आहे तसं आहे. कोणाची काही ओळख करून आम्हाला दिली नाही. पण आम्ही आता सगळी मुलं कशी असतात,
हा कोण मुली आहेत, कोण कोण हाय कोण नाही, असं म्हणजे लग्नामध्ये सगळी गर्दी असते, मुलांची हीच काम असतात ना. म्हणजे ऍक्च्युली मुली पण बघत असतात मला, म्हणजे आम्ही बघितलं नव्हतं हा, पण तेव्हा कळतच नव्हतं. तेव्हा मी सांगायचं तर तेवढं वय पण नव्हतं. आणि हा तर एक सांगताना ह्यांचं कंटिन्यू करू देत पॉइंट, पण ज्या वेळेस आमची भेट झाली त्यावेळेस प्रेमाचा पण मला कळत नव्हता किंवा तितकं काही नव्हतं. कारण मी सायन्स साईडचे स्टुडंट असल्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत स्कूल सारखं कॉलेजचं टायमिंग असायचं आणि दिवसभराचं अभ्यास आणि आल्यानंतर घरी अभ्यास कामं, तर पहिल्यापासूनच खूप साऱ्या जबाबदारी असल्यामुळे तेवढं असं म्हणजे प्रेम हे असल्या गोष्टींचा विचार करायला पण तेवढी हे नव्हती किंवा तेवढी मनात कधी आलंच नव्हतं. तर हे मी आधीच क्लिअर करते, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की काय म्हणतात त्याला, अगदी कोवळ्या वयामध्ये ज्यावेळेस प्रेम काय कळत नव्हतं अशा वेळेस आमचं जुळलं. तर त्यामध्ये पण खूप साऱ्या अजून आहेत ट्विस्ट, तर सांगत. खरं पहिलं बघितलं मी हिला हळदीतच, म्हणजे कोणासोबत आली काय आले आम्हाला काही माहिती नाही, पण ज्यावेळेस हिला पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस मनाच्या आरपार गेली. खरं म्हणजे कसं आहे की म्हणजे एवढी आवडली की म्हटलं आणखी याच्या पुढे मला कोण नकोच असं. पण त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं ना मी कोण आहे. हा त्यावेळेस मात्र खरं मला अजिबात माहिती नव्हतं की ही कोण आहे, म्हणजे नवरी मुलीपैकी कोण आहे की त्यांच्या पाहुणे सोयऱ्यांपैकी कोण आहे की आणखी कसं काय. पण शेवटी नंतर म्हटलं तर हिच्याबरोबर कॉन्टॅक्ट कसं करायचं शेवटपर्यंत कॉन्टॅक्ट काय झालं नाही. नंतर काय आवडले पण म्हणजे काय बघितल्यानंतर काय म्हणतो, म्हणजे एक सिम्पली साधी सोपी मला एक जीवनसाथी म्हणून पाहिजे होती, एक लाईफ पार्टनर म्हणून. तिकडे बघितल्यानंतर खरंच मला असं वाटलं की म्हणजे तुला अशी जगाची काही जास्त माहितीच नाहीये. खरं अशीच बायको पाहिजे होती मला. कसं आहे आमची कास्ट आहे हिंदू भंडारी, पण माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की मी माझ्या कास्टमधून म्हणजे असं लग्न करणार नाही, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं. पण खरंच देवानं ती माझी इच्छा ओळखली आणि त्या पद्धतीनंच झालं. मी बघितलं तर ही एका कोपऱ्यात जाऊन तिकडे खुर्चीमध्ये शांत बसून मान खाली घालून, आणि त्यावेळेस जरा अशी बारीक होती, पण आता जरा थोडस 10 वर्षांचा फरक खाणं जरा वाढलं. खाणं वाढलेलं नाहीये, काय बदल होणारच ना. पण ज्यावेळेस खुर्चीवर बसलेली शांत बसली त्यावेळेस सुंदरा मनामंदी भरली. आणि आता नाही भरली हाय ग, पण त्यावेळेस लव्ह ॲट फर्स्ट साईट, बघितल्या प्रेमात पडलात. खरंच मला एवढी आवडली. पण तुझ्या बरोबर बोलणार कसं, उगाच बोलायला गेलो त्यावेळेस चष्मा घातलेला तिने, चष्मा घातला पण दिसायला पण एकदम क्यूट होती. खरंच म्हणजे क्यूट होती, म्हणजे अजूनही क्यूट आहेच. फक्त जरा मला परिश्रम घ्यायला जरा सकाळचं लवकर उठून जरा मॉर्निंग वॉक वगैरे सगळं असं करून. पण त्यावेळेच सांगते तुम्हाला की तिला विचारलं जाणार कसं, समजा विचारलं माझ्या डोक्यात एकच प्रश्न विचारलं तर चपलीनं मार खाईल, त्यापेक्षा थोडा जरा संयमाने घेऊया. म्हणजे हळदीत तुमचं लक्ष नव्हतं, इकडे तिकडे आणखी ना, फक्त कॉन्सन्ट्रेट मी तुझ्यावरच केलेलं. फक्त लग्न राहिलं बाजूलाच, मी तुझ्यावरतीच कॉन्सन्ट्रेट केलेलं खरंच. आणि एवढं आवडली दिसतो. म्हटलं आता मित्राला सांगणार काय, तर मित्राला न सांगता म्हटलं बघूया आणखी कुठल्या बाजूनं ऑप्शन आहे का, म्हणजे तुझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोण आणखी हे करून देईल. देवासारख्या सगळ्या गोष्टी मला जुळून आल्यात खरंच, आणि त्या देवाचे आभार मानतो की तुझ्यासारखी माझी आता बायको आहे. सारखी म्हणजे तूच सारखी म्हणजे तू वेगळी तुझ्यासारखीच, म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट. खरंच लव्ह यू. त्यानंतर मी ठरवलं की लग्न केलं तर मी हिच्याच सोबत. पण कॉन्फिडन्स होता तुम्हाला? फुल्ली कॉन्फिडन्स होता, काय पण होऊ दे. नाही पण मी माझं म्हणजे ही मुलगी कोण आहे, हिचं लग्न ठरलेलं आहे की नाही, लग्न ठरायचं वाटलं मला. कॉन्फिडन्स म्हणजे काय की तू दिसायला जशी एकदम बारीक होतीस आणि ती खूप सुंदर होतीस. काय म्हणजे सौंदर्यावर मुलीचं लग्न ठरलंय की नाही हे कळतंय असं नाही, पण बघितल्यावर कळते ना. एक कॉन्फिडन्स असतो बाईचं लग्न आता ठरलेलं आहे किंवा ठरू शकतं किंवा हा दिसत होतीस त्यावेळेस. कारण आपल्या दोघांमध्ये किती वयाचा फरक आहे सांग बघू. तर आमच्या वयामध्ये दोघांच्या वयामध्ये 6 वर्षांचा फरक आहे. 10 नाही एवढा नाही, किती 6 वर्षांचा फरक आहे. 6 वर्षांचा फरक आहे. तर आमच्या दोघांच्या वयामध्ये 6 वर्षांचा फरक आहे. आणि तसं लग्न आमचं लवकरच झालंय. कोल्हापूर साईडला खरं प्रेमात वय बघितलं जात नाही. किती पण वय असो, पण प्रेम हे शेवटी प्रेम असते.
तर वय, रंगरूप, जातपात हे सगळं बाजूला राहिलं. आणि तसं त्यावेळेस काय तसं इंटेन्शनच नव्हतं. ह्यांनी बघितलं, ह्यांना मी कोण आहे काय आहे माहित नव्हतं, पण मी बघितलं नव्हतं किंवा माझ्या डोक्यामध्ये तो विषयच नव्हता. मी पहिल्यापासूनच कसं आहे म्हणजे कोणाशी जास्त एवढं बोलणं नाही काय नाही. आमचे पप्पा स्ट्रिक्ट असल्यामुळे कसं आम्ही तिघी बहिणी आणि एकमेकींशीच असं, त्यामुळे म्हणजे भाऊ नसल्यामुळे एकतर मुलांशी बोलणं काय असतं किंवा असं म्हणजे जास्त कोणाशी संपर्क नसल्यामुळे आपल्या आपल्यातच. कारण पप्पांना जास्त कोणाशी बोललेलं किंवा असं म्हणजे फिदी फिदी असलेलं आवडतच नव्हतं. आणि कोल्हापूरकरां जे आहेत त्यांना माहितीच आहे की कोल्हापूर साईडच्या लोकांना एवढं फ्रीडम नसतं म्हणजे ऍज कम्पेअर कोकणामध्ये कसं म्हणजे एवढं हे नाही केलं जात असं. आणि कोल्हापूरमध्ये मुलींचं लग्नच इतक्या लवकर होतं, त्यामुळे बाकीचा काय प्रश्नच येत नाही. त्या बाबतीत मात्र मानलं, कोल्हापूर 18 पूर्ण झाली की तिचं लग्न तर उरकायला घेतात. तर आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे कोकणात तिचं साधारण 24-25. कोल्हापूरमध्ये असं नाही. शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. वयावरून का आमचा म्हणजे वाद नाहीये. शेवटी प्रत्येकाचे विचार आहेत, प्रत्येकाची काहीतरी आपली आपली रूढी परंपरा काहीतरी असतं. तर एक लोकांचा समज असतो की आई वडिलांना ओझं होतं म्हणून लवकर लग्न करतात का, तर असं काही नाहीये. कोल्हापूर साईडला पहिल्यापासूनच लवकर लग्न केलं जातं. आता तरी बऱ्यापैकी खूप म्हणजे फरक आहे की 18 वर्षानंतर 21 वर्षानंतर वगैरे करतात. आधी तरी 13-13, 14-14 वर्षात मुलींची लग्न व्हायची आणि मुलांची पण लवकरच होतात. म्हणजे कोकणाच्या मनाने मुलींची पण आणि मुलांची कोल्हापूरमध्ये लवकर लग्न होतात. तर कधी कोणाच्या जाणं नाही येणं नाही. आणि आमच्या घरात ते पहिलं लग्न होतं. पण शशींना माहित नव्हतं की मी नवऱ्या मुलाची मेहुणी आहे, नवरी मुलीची बहीण आहे ते. तर त्यांनी फक्त बघितलं आणि त्यांना मी आवडले. तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की एकमेकांना माहित नसतात. म्हणजे आमच्या विशेष करून घरातल्यांना अजूनही खूप साऱ्या गोष्टी माहित नाहीयेत. हा, तर असं मला बघितलं, त्यांना मी आवडले. त्यांच्यानंतर त्यांनी ठरवलं की काही झालं तरी हिच्याबरोबर लग्न करायचं. तर त्यावेळेस कदाचित ह्यांना तेवढी हे नव्हती की ही आपल्याला मिळेल की नाही मिळेल. कारण यांनी 1-2 व्यक्तींना विचारलेलं, तर त्यांनी विचारलेलं की तू विसरूनच जा, हे शक्यच नाही लग्न होणं सांगितलेलं. शक्यच नाही असं म्हटलं. शक्य नाही म्हणजे तू तिचा विचारच करू नको असं सरळ म्हटलेलं. तरी पण मी त्यात एका विषयावरती कायम राहिलो. खरं आपल्या मनात एकदा आलं मला हे बाबा आवडलं, तर ते कसं तरी गोडी गुलाबी ना का होईना पण ते मी माझं करणार. म्हणजे ह्यांनी त्यावेळेस शिक्कामोर्तब केलेलाच की केलं तर लग्न हिच्याशीच करणार. तर मला तर यातली काही कल्पना नव्हती. तर हळदीचा दिवस झाला आणि हळदीत यांनी असं ठरवलेलं की म्हणजे बरीचशी लोक होती तिथे. म्हणजे हे सगळे मालवणी म्हणजे तिकडून जे आलेले होते ते मालवणी होते हे सगळे आणि आम्ही कोल्हापूरकर. तर एवढा काही विषय नव्हता कारण ह्यांची भाषाच मुळात आम्हाला काय कळत नव्हती आणि यांच्या मित्रांमध्ये काय सुरू होतं आणि त्या दृष्टिकोनातून बघितलंच नाही किंवा विचारच नव्हता. कारण पप्पांची एक मनात भीती होती, त्यामुळे जास्त कोणाशी बोलणं नाही काय नाही. तर ह्यांनी ठरवलेलं की पहिली हळद लावली तर ऋतूला वीज लावणार. ह्यांना माझं नाव पण माहित नव्हतं, राहिला बाजूला, त्याला पहिली पण नाही पण माझं नाव माहिती होतं. तुम्हाला काहीच नव्हतं, अजिबात माहिती नाही. तर ह्यांनी एक मनात ठरवलं आणि म्हणजे हे नंतर मला सांगितलं त्यांनी स्वतः. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी लग्नाच्या सीडीज वगैरे बघितला त्याच्यानंतर एक एक गोष्टी त्या म्हणजे रिअलाइज होत गेल्या की ह्यांचं लक्ष कसं होतं, हे कसे बघत होते. आणि तर त्याचे कदाचित थोडे स्निक पिक भेटले तर ते पण तुम्हाला मी दाखवेन त्या इन्सिडेंटचे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर हा होता असा हळदीचा दिवस आणि त्यांनी काय पण केलं. आणि पहिली हळद शशींनी मला लावलेली त्या लग्नामध्ये आणि इथून सुरुवात झाली. म्हणजे त्यांना एक प्रेमाचं काय म्हणतात त्याला सिग्नल मिळाल्यासारखं झालं. पण मी तेव्हा पण त्यांना म्हणजे माहितीच नव्हतं. त्यांनी फक्त त्यांच्या मनात इच्छा होती म्हणून हळद लावली. हा झाला हळदीचा दिवस. तर हळद झाली, सगळे म्हणजे जेवणं बोलणं थोडंफार गप्पा गोष्टी अशा झाल्या. आम्ही आमच्या घरी आलो आणि हे लोक तिथे आणि नंतर मग लग्न होतं. मग लग्नाच्या दिवशी एक नंबरची सुंदरी म्हणायला तर गेलं तर दिसत होती खरं. म्हणजे तिने जी साडी घातलेली ब्लॅक कलरची साडी, एक नंबरच. म्हणजे असं वाटलं की जिथं लग्न चालू तिथं बाहेर बाजूच्या साईडला असं आमचं लगेच लग्न उरकून घ्यावं. खरंच एवढं एकदम सुंदर दिसत होतीस तू. शेवटी कसं आहे काय ते काय म्हणतात ना, त्याने जोडलं तर कोण तोडू शकत नाही. आणि त्यावेळेस मग शशींना काय म्हणतात, सॉरी मला थोडं इमोशनल व्हायला झालं.